मित्रो, आजचं लेक्चर जे आहे ते प्रामुख्याने आपलं जे असणार आहे ते काल जे आपण फ्रेंच राज्यक्रांतीविषयी व्यवस्थित अशा प्रकारची चर्चा केली. त्यामध्ये मला काही आणखी एक दोन चार मुद्दे जे आहेत ते तुमच्यासोबत फ्रेंच राज्यक्रांतीच्या संबंधानं शेअर करायचे आणि त्यानंतर जो आपलं लेक्चरचा नंतर सेकंड जो दुसरा भाग असेल म्हणजे साधारणतः 10 ते 15 मिनिट मी ह्याच्यावर चर्चा करणार आहे की फ्रेंच राज्यक्रांतीच्या बाबतीमध्ये नेमकं फ्रेंच राज्यक्रांती झाली म्हणजे नेमकं काय झाली या बाबतीमध्ये. आणि दुसऱ्या 10-15 मिनिटांमध्ये मी फ्रेंच राज्यक्रांती जे जे काही सामाजिक परिणाम झालेले त्या सामाजिक परिणामांचा मी आढावा या आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. काल मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या होत्या की ज्यामध्ये फ्रान्समध्ये नेमकी परिस्थिती काय होती किंवा फ्रान्समध्ये नेमकं फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान झालं काय. बघा, याच्यामध्ये आपल्याला पुढचं थोडंसं एक आणखी डिटेलमध्ये जर जायचं ठरलं तर आपल्याला सांगता येईल फ्रान्समधली सामाजिक परिस्थिती समजून घेणं आधी आवश्यक आहे. आणि त्यानंतर घटनाक्रम जो आहे ते 4-5 ज्या घटना घडल्या म्हणजे त्याला आपण तात्कालिक कारण असं म्हणूयात. ह्या 4-5 ज्या घटना घडल्या त्या 4-5 घटना अशा पद्धतीच्या घडल्या की ज्या माध्यमातून फ्रान्समध्ये बदल झाले. आता त्या घटना कोणत्या होत्या त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक फ्रान्सची एकंदर समाजव्यवस्था कशी होती ते लक्षात घ्या. समाजव्यवस्था अशी होती की फ्रान्समध्ये जे सत्ताधारी वर्ग होता त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या त्याला इस्टेट्स असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, पण आपण त्याला मराठीत जर इस्टेटचा आपण सरळ जर घेतलं तर वतनदारी हा शब्द, पण त्याच्याऐवजी आपण एक साधा शब्द बोलला 3 प्रकारचे वर्ग. वर्ग कोणते होते बघा की साधारणतः 3 वर्ग असे होते की त्या प्रथम वर्ग होता ज्याला आपण फर्स्ट इस्टेट ज्याला म्हणतो. ही फर्स्ट इस्टेट म्हणजे काय आहे तर त्यामध्ये जे वतनदार होते, जे धर्मगुरू होते, मेन धर्मगुरू, पादरी, त्यानंतर हे जे की धर्माशी संबंधित असणारे प्रधान, ह्या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे सगळ्या गोष्टींनी मिळून एक वर्ग बनलेला होता. आणि तो वर्ग हा राजाचं धर्माचरण, समाजामध्ये लोकांचं धर्माचरण, ह्या प्रामुख्याने ह्या वर्गातल्या लोकांची तिथल्या फ्रान्सच्या जी बेसिक जे मूलभूत फ्रान्सचा जो समाज आहे, मग तो राजा असेल किंवा एकंदर फ्रान्समधली एकंदर एंटायर सोसायटी जी आहे त्या ह्याच्यावर त्या सगळ्या वर्गांवर या वर्गाचा प्रचंड अशा प्रकारची पकड होती. दुसरी जी स्टेट किंवा दुसरा जो वर्ग होता त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणजे नोबेल्स ऑफ सोर्ड म्हणजे एक त्या राजाच्या दरबारामधले ते मनसबदार ज्याला म्हणतो बघा आपण, हे मनसबदार दरबारी मनसबदार जे होते ते 2 प्रकारचे मनसबदार होते. म्हणजे जे असे काही मनसबदार होते जे की पिढ्यानपिढ्या नॉमिनेटेड केलेले, राजाने नॉमिनेट केलेले होते, त्यांचं मग ते आपण याच्यामध्ये राजपुरोहित वगैरे म्हणायचो बघा, किंवा राजपुरोहित या संबंधितच काही लोक होते. आणि दुसरे होते ते म्हणजे सेनापती, सरसेनापती म्हणजे नोबेल्स ऑफ सोर्ड ज्याला म्हणायचो आपण. मग हे नोबलेज ऑफ सोर्ड आणि नोबलेज ऑफ रोब हे 2 प्रकारचे एक वर्ग होता. हा दुसऱ्या इस्टेटमध्ये किंवा दुसऱ्या वर्गामध्ये हे लोक यायचे. आणि तिसरं जे होतं ते तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय की समाजामधून वेगवेगळ्या परिस्थितीतून किंवा वेगवेगळ्या वर्गामधून हे नॉमिनेटेड लोक किंवा जनतेनं निवडून दिलेले लोक होते. नॉमिनेटेड म्हणण्याऐवजी हे जनतेनं निवडून दिलेले लोक होते, हे जनतेचे प्रतिनिधी होते. मात्र ह्या जनतेच्या प्रतिनिधींना फ्रान्सच्या त्या राजदरबारामध्ये तेवढं काही विशेष अशा प्रकारचं महत्व असलेलं दिसत नव्हतं. कारण ते काय करायचे, जनतेच्या निवडून गेलेले जे लोक जे आहेत हे फक्त राजाचे जे काही आदेश असतील किंवा राजाचे जे काही राज्य पद्धती असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राजाच्या बाबतीमधल्या किंवा त्या राज्याच्या बाबतीमधल्या ज्या काही राजाच्या वेगवेगळ्या योजना आहेत ह्या सर्व योजना आणि राजाचा राज्यकारभार हा जनतेपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी यांच्यावर होती. म्हणजे ह्या तिन्ही वर्गांनी मिळून एक विशिष्ट अशा प्रकारची फ्रान्सची समाजव्यवस्था बनलेली होती, म्हणजे फ्रान्सची राज्यव्यवस्था बनलेली होती समाजव्यवस्था म्हणण्याऐवजी. आणि मग ही जी राज्यव्यवस्था बनलेली आहे त्या राज्यव्यवस्थेमध्ये काय की पहिल्यांदा ह्या राजाच्या एकंदर पहिली फर्स्ट इस्टेट अँड सेकंड इस्टेट ह्या 2 इस्टेटचा प्रामुख्यानं प्रचंड अशा प्रकारचा प्रभाव तिथल्या राज्यकारभारावर होता. राजा या 2 इस्टेटच्या माध्यमातून आपली संपूर्ण प्रकारची सत्ता चालवायचा. आणि मग काय झालं
की हे हे मुठभर लोक होते. या तिन्ही इस्टेट जर एकत्र केल्या, आता कसं असतंय बघा, की सर्वसाधारणपणे काय होत्या, दोन्ही इस्टेटचा प्रभाव या तिसऱ्या म्हणजे वर्गावर सुद्धा पडलेला होता, आणि तो वर्ग सुद्धा काही अंशी विलासित जीवन जगायचा. म्हणजे त्यांना फार काही जनतेच्या काय म्हणता येईल त्याला, सुखदुःखाची किंवा याची काही विशेष अशा प्रकारची काळजी नव्हती. असा एक हे 5% लोक होते तिन्ही इस्टेटचे मिळून, हे फक्त 5% लोक त्या फ्रान्सच्या समाजामध्ये होते. आणि मग ह्या तिन्ही इस्टेटच्या माध्यमातून तिथलं राज्य हे रन व्हायचं, राज्य कारभार चालायचा. आणि मग हा राज्यकारभार चालवत असताना तिथला जो राजा आहे, हा राजा केंद्रस्थानी होता, जो की काल आपण डिस्कस केल्याप्रमाणे की राजा हा देवाचा अवतार म्हटला जायचा. आणि त्यामुळे मग काय झालं होतं की ही जी 16 पिढ्यांची 1600 म्हणजे साधारणतः हा जो जो फ्रान्समध्ये जो लुई होता, तो 16व्या लुईच्या काळामध्ये 1789 ला जी जी क्रांती झाली होती, म्हणजे 16व्या लुई पर्यंत म्हणजे 16 पिढ्या ही निरंकुश अशा प्रकारची सत्ता ही कायम चालू होती. आणि मग निरंकुश सत्ता ही 16 पिढ्यांची चालत असल्यामुळे काय की त्या सत्तेला अशा प्रकारच्या त्या धर्मगुरूंनी अशा प्रकारची सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की ज्या सत्तेमध्ये प्रामुख्यानं काय, राजा हा देवाचा अवतार आहे, राजाला विरोध करणं म्हणजे देवाला विरोध करणं. मग हे धर्मगुरू, सामंत, हे दरबारी मनसबदार वगैरे जे आहेत, हे सर्व लोक ह्या लोकांच्या माध्यमातून काय संपूर्णपणे राज्य आणि राज्यकारभार चालायचा. मग हा जो राज्यकारभार आहे, तो राज्यकारभार चालवत असताना सर्वसामान्य लोकांपासून या जनतेची नाळ तुटली होती. मग काय झालं, हळूहळू हळूहळू हे राज्य लोककल्याणकारी राज्य न राहता राज्य हे विलासाचं, प्रचंड अशा प्रकारचं विलासाचं आणि शोषणाचं केंद्र बनलं. आणि मग हळूहळू हळूहळू एकतर मध्ययुगीन सत्ता होती, मध्ययुगीन तो काळ होता. त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर जे धर्म, धार्मिक स्तोम, धार्मिक कर्मकांडे, ह्या सगळ्या गोष्टी, विज्ञानवादाचा अभाव, ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक विशिष्ट अशा प्रकारची समाज व्यवस्था अशी बनलेली होती की ज्या समाज व्यवस्थेमध्ये नवीन विचार हा अतिशय पूर्णपणे लुप्त झालेला होता. ही व्यवस्था जेव्हा 16 पिढ्या चालत आलेली होती, मग 16व्या पिढीमध्येच असं काय झालं की जेणेकरून फ्रेंचची राज्यक्रांती मोठ्या प्रमाणावर किंवा फ्रेंचची राज्यक्रांती झाली. त्यासाठी 2-3 घटक खूप महत्वाचे. काय झालं बघा की राजाचं प्रचंड अशा प्रकारचं विलासी हे जीवन होतं. अतिशय उधळपट्टीमध्ये हे लोक जीवन जगायचे, प्रचंड मोठमोठे खर्च करायचे. आणि काय झालं त्यामध्ये, तत्कालीन काळामध्येच फ्रेंच राज्यक्रांतीच्या थोडंसं आधी मागे अमेरिकन राज्यक्रांती झाली होती. आणि या फ्रेंच राजानं काय केलं, जो 16वा लुई होता, त्याने ह्या अमेरिकन राज्यक्रांतीमध्ये अमेरिकन लोकांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर केलेली होती. एकीकडे दुष्काळ पडलेला होता, दुसरीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणाची आर्थिक मदत ही अमेरिकन लोकांना यांनी केलेली होती. आणि त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावरचं राजाचं जे जीवन जे आहे ते अतिशय एक मिनिट चालू राहू द्या. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हा. तर मग ही जी अशा प्रकारची जी एक व्यवस्था बनलेली होती, ह्या व्यवस्थेतून काय झालं बघा की सर्वसाधारणपणे हे मग एकतर अमेरिकेला केलेली मदत, त्यानंतर पडलेला प्रचंड दुष्काळ, आणि त्या दुष्काळाच्या नंतर संपूर्णपणे राजाचं विलासी जीवन आणि संपूर्णपणे समाजामध्ये आर्थिक दिवाळखोरी माजून गेलेली होती. म्हणजे दिवाळखोरी म्हणण्याऐवजी बँकरप्ट होण्याच्या मार्गावर हा फ्रान्स गेलेला होता. तरी सुद्धा राजाचं जे हे प्रचंड अशा प्रकारची उधळपट्टी जी आहे, त्या उधळपट्टीमुळं समाजामध्ये राजाविषयी द्वेष निर्माण व्हायला लागला. आणि मग द्वेष निर्माण होत असताना त्यामध्येच राजाने आणखी एक चूक केली 16व्या लुईनं. ती चूक अशी होती की त्याने त्यामध्येच टॅक्सेस वाढवले. आणि टॅक्सेस वाढवत असताना जी फ्रान्समधली संपूर्ण जी जनता आहे, त्या जनतेला सर्वांना समान टॅक्स केले.
मग गरीब श्रीमंत या माध्यमातून टॅक्स नाही केला, तर सर्व लोकांना समान अशा प्रकारचे टॅक्सेस केले. आणि एक अगोदरच जनता ही अतिशय म्हणजे या दुष्काळात होरपळलेली होती. आणि मग त्या दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला नवीन म्हणजे राज्य कारभार करत असताना किंवा कुठल्याही राज्याचं कर्तव्य असतं, तो पालक असतो जनतेचा. मग हा पालक जो आहे तो पालकच जनतेला जास्तीत जास्त कष्ट देण्यासाठी आणखी त्यांनी कर्जाचा बोजा जनतेवर वाढवला. आणि मग जे टॅक्सेस प्रचंड लावले, त्या प्रचंड टॅक्सेस लागल्यानंतर काय झालं की जनतेनं काय केलं की त्या टॅक्सेसच्या विरोधात किंवा त्या टॅक्सेसच्या संबंधाने असं ठरवलं की एक आपल्याला मीटिंग घ्यायची आहे. आणि ती मीटिंग काय केली, ती सर्वसाधारणपणे ती जी मीटिंग आहे ती तिन्ही इस्टेट आणि राजा असं मिळून एक मीटिंग घ्यायची. आणि हे जे जनतेचे प्रतिनिधी जे आहेत ते जनतेचे प्रतिनिधी ती मीटिंग मध्ये जनतेचे प्रश्न त्याच्या समोर मांडणार होते, राजासमोर मांडणार होते. मात्र काय झालं की ती मीटिंग जी आहे ती मीटिंग ठरली होती 5 मे 1789 ला ती मीटिंग ठरलेली होती. सगळ्यांनी ठरवलं की आता जाऊन भेटायचंय आणि आपण आपले जे दुःखद जे हे आहे, जे आपलं एकंदर काय म्हणतात त्याला, आपले जे म्हणणं आहे ते आपण राजासमोर मांडायचं आहे. मात्र काय झालं की ते नंतर ठरवलं की बाबा मीटिंग ही जी 5 मे ची जी मीटिंग आहे ती 20 जून 1789 ला ठरवायची असं ठरलं. आणि मग ते जे 3 प्रतिनिधी जे होते म्हणजे जे जनतेचे प्रतिनिधी 3 वर्ग जे होते, त्या 3 वर्गामधले 2 वर्गांनी संपूर्णपणे राजाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ती मीटिंग कॅन्सल करून टाकली त्यांनी 20 मे ची सुद्धा, सॉरी 20 जूनची सुद्धा. आणि मग ती 20 जूनची मीटिंग ही झाल्यानंतर काय झालं की पुन्हा ती मीटिंग पोस्टपोन झाल्यानंतर पुन्हा ह्या जे तिसऱ्या वर्गातले जनतेचे प्रतिनिधी त्यांनी असं ठरवलं की 14 जुलै 1789 ला ती मीटिंग पुन्हा घ्यायची. मग ती मीटिंग सर्वसमंजस्यानं ठरली. त्याच्यामध्ये तिन्ही वर्गाचे प्रतिनिधी हजर होणार होते, म्हणजे जो फर्स्ट इस्टेट, सेकंड इस्टेट आणि थर्ड इस्टेट या तिन्ही इस्टेटचे लोक त्याच्यामध्ये हजर होणार होते. मात्र 14 जुलैच्या मीटिंगला काय झालं की ज्या ठिकाणी मीटिंग ठरलेली होती, राजाचा जो राज्य दरबार जे काही ठिकाण असेल त्या ठिकाणामध्ये जी मीटिंग ठरलेली होती त्या ठिकाणला सील करण्यात आलेलं. ते सील करून टाकलं ठिकाण आणि तिथं मोठ्या प्रमाणावर राजाने बंदोबस्त वाढवला, त्यांचे सैनिक तैनात करून टाकले. म्हणजे थोडक्यामध्ये राजाला ती मीटिंग होऊ द्यायची नव्हती आणि तिथं प्रचंड सैनिक तैनात करण्यात आले. आणि मग ह्या लोकांनी काय केलं, जे तिसरे जे लोक आहेत, मानवी हक्काचा जाहीरनामा मांडला जे तुम्हाला काल बोललो होतो, तिसऱ्या लोकांनी केलं काय, तिसऱ्या इस्टेटमधल्या लोकांनी ती मीटिंग जी आहे तर त्या निर्धारित ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी ती मीटिंग आयोजित करण्याचं ठरवलं. आणि जेव्हा ती मीटिंग दुसऱ्या ठिकाणी आयोजित करण्याचं ठरवलं तेव्हा राजाने काय केलं, त्या सगळ्या लोकांना तिथं मीटिंग घेतली आणि त्यांनी मानवी हक्काचा जाहीरनामा केला आणि त्यांनी नवीन एक राज्यघटना स्थापित केली. आणि त्यांनी त्या राजाचं 16व्या लुईचं जे राज्य आहे ते धुडकावून आणण्याचा प्रयत्न केला. फ्रान्स हे रिपब्लिक स्टेट अशा प्रकारची एक त्यांनी घोषणा केली आणि सांगून दिलं की बाबा आता ही आपण राज्याचं हे करायचं नाही, आपली एक स्वतंत्र घटना त्यांनी स्थापन केली. मग स्वतंत्र घटना स्थापन केल्यानंतर राजांनी काय केलं की हे जे तिसऱ्या इस्टेटमध्ये जे लोक होते, ज्यांनी की सगळे जनतेचे जे प्रतिनिधी होते, ह्या जनतेच्या प्रतिनिधींना सगळ्यांचे अटक सत्र सुरू केलं. आणि मोठ्या प्रमाणावर सगळे जे जनतेमधून निवडून गेलेले जे लीडर्स आहेत त्या लीडर्स लोकांना त्यांनी अटक करून टाकलं. जेव्हा हे लोक अटक झाले आणि मोठ्या प्रमाणावर काय झालं की जेव्हा त्यांना अटक केलं ही गोष्ट फ्रान्समध्ये पसरली तेव्हा प्रचंड अशा प्रकारचा जनक्षोभ उसळला, मोठ्या प्रमाणावर लोकांचं संघटन झालं. आणि काय झालं बघा की त्यानंतर मला एक्झॅक्ट डेट सांगता येणार नाही, मात्र 1789 तो तेच साल होतं. तर त्या सालामध्ये काय झालं की जनतेचा एक 3-4 महिन्यामध्ये 2-4 महिन्यामध्ये काय प्रचंड अशा प्रकारचं जनतेचं संघटन झालं, लोक एकत्र आले आणि त्यांनी काय केलं, ज्यांना ह्या जनतेच्या प्रतिनिधींना ज्या जेलमध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं त्या जेलचं त्यांनी त्या जेलमध्ये काय केलं की ह्या लोकांना डांबून ठेवलं. ज्या जेलमध्ये डांबून ठेवलं होतं त्या जेलचं त्यांनी ते जेल तोडलं
हॅलो, येतोय ना? हा. तर मग त्यांनी काय केलं, हे जेल जे आहे ते जेल तोडून टाकलं आणि एक मिनिट हा. हॅलो, येतोय आवाज? हॅलो. हा. तर मग त्यांनी ते हे जेल तोडून टाकलं आणि तिथल्या लोकांना म्हणजे ते जे जेलमध्ये जे लोक आपले फ्रान्सचे जे काही जनतेचे प्रतिनिधी जे डांबून ठेवलं होतं त्यांना त्यांना अटक केली होती, त्या लोकांना त्यांनी मुक्त केलं, सोडवलं. आणि मग काय झालं की हळूहळू 1791 मध्ये काय झालं की मग ते वर्ष दीड वर्ष ही क्रांती चालली, ते लोक हे झाले आणि म्हणजे जेलच्या बाहेर आले आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, जे की मी तुम्हाला काल ज्या गोष्टी सांगितल्या होत्या की जसं की मध्यम वर्गाचा उदय झाला, प्रचंड अशा प्रकारची राज्यक्रांतीसाठी जे की पोषक वातावरण जे आहे ते पोषक वातावरण निर्माण झालं. आणि जी लोकांनी जी जनरल असेंब्ली जी निर्माण केली होती, राज्यघटना जी त्यांनी स्वतंत्र अशा प्रकारची राज्यघटना जी निर्माण केली होती, त्या राज्यघटनेनुसार सगळं काही त्यांनी राज्यभार कारभार करण्याचा प्रयत्न केला. 1791 साली काय झालं बघा की तो राजा जो आहे 16वा लुई जो आहे, तो 16वा लुई पळून जाण्याच्या तयारीत होता. जेव्हा जनतेने त्याचं सगळं राज्य नेस्तनाबूत केलं तेव्हा काय झालं की 16व्या लुईनं त्या देशातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. आणि पलायन करण्याचा प्रयत्न करत असताना तो सापडला लोकांना. आणि सापडल्यानंतर त्याला पकडण्यात आलं आणि साधारणतः मला वाटतं की त्या फ्रान्सची जी न्यू लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी होती ती 1791 ते 1791-92 ला ती कॉन्स्टिट्यूट झाली, निर्माण करण्यात आली. आणि त्यानंतर काय झालं की ते 2-3 प्रकारचे त्याच्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचे त्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये दोन ग्रुप तयार झाले, म्हणजे जे की त्या असेंब्लीचं किंवा त्या तिथल्या नवीन फ्रान्स स्टेट रिपब्लिक जे आहे, फ्रान्स रिपब्लिक जे आहे त्याचं समर्थन करणारे दोन गट निर्माण झाले. आणि नंतर जो 16वा लुई जो होता तर 16व्या लुईला पकडून त्याला त्याच्यावर खटला चालवला गेला आणि खटला चालवून 2 वर्ष तो खटला चालला. आणि साधारणतः मला वाटतं हा तारीख आहे याच्यात 21 जून 1793 साली त्या राजाला भर चौकामध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे त्याच वर्षामध्ये काही काळाने नंतर काय झालं किंवा त्या महाराणी जी अंटानियो जी होती त्या राणीचा सुद्धा तिथंच पुन्हा शिरच्छेद करण्यात गेला. आणि नंतर काय झालं की हळूहळू त्या सगळ्या इस्टेट ज्या आहेत त्या इस्टेट म्हणजे काय म्हणतात की डिमॉलिश करण्यात आल्या, त्या इस्टेट संपवण्यात आल्या. आणि तिथं एक विशिष्ट अशा प्रकारची वेगळी राज्यव्यवस्था, ज्याला आपण नंतर नेपोलियन बोनापार्टचा उदय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर म्हणजे त्या काही आपल्याला अभ्यासाला नाही, त्या फार काही चर्चेच्या नाहीत. मात्र ही एकंदर जे आहे ते फ्रान्सची जी राज्यक्रांती झाली, फ्रेंच राज्यक्रांती, त्या राज्यक्रांतीचा हा जो घटनाक्रम आहे तो सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा तो घटनाक्रम होता. एक मिनिट. आणि हा घटनाक्रम बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की फ्रान्समध्ये परिस्थिती काय होती. सर्वसाधारणपणे जी एकंदर जी फ्रान्सची व्यवस्था होती त्या व्यवस्थेच्या संदर्भात अनुषंगून जे काही बदल झाले आणि त्या बदलांच्या माध्यमातून जे फ्रान्समध्ये नवीन अशा प्रकारची जी व्यवस्था म्हणजे समाज व्यवस्था आणि त्याचबरोबर एक राज्यव्यवस्था सुद्धा उदयास आली. ती उदयास आली त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे त्या राज्यव्यवस्थेच्या नंतर आज आपण पाहतो त्याचे एकंदर जगभर जे पडसाद निर्माण उठले आणि त्याच्यातून औद्योगिक क्रांतीला बळ मिळणे असेल किंवा जगामध्ये वेगवेगळ्या क्रांत्या ज्या त्या क्रांत्यांना बळ मिळणे अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग काय हे याच्यामध्ये काय झालं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन गोष्टी झाल्या की फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये संघर्ष जो झाला तो राजा आणि जे क्रांतिकारी जे लोक जे की तिसऱ्या इस्टेटमधले लोक होते यांच्यामधला प्रचंड संघर्ष. आणि त्यानंतर त्या संघर्षानंतर जे बुद्धिजीवी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर जी असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषातून त्या लोकांनी जे नवीन फ्रान्स घडवण्यासाठी किंवा क्रांतिकारण करण्यास प्रेरणा देणारं जे साहित्य निर्माण केलं आणि जी चळवळ उभी केली त्या चळवळीच्या माध्यमातून त्याचं म्हणजे संपूर्णपणे श्रेय जे आहे त्या दोन घटकांना जाताना आपल्याला दिसून येतं.
तर हा झाला एक फ्रेंच राज्यक्रांतीच्या बाबतीमधला एकंदर घटनाक्रम. आणि आता ह्याच्यात दुसरा जो पार्ट येतो, तो दुसरा पार्ट म्हणजे तो पार्ट असा आहे की फ्रेंच राज्यक्रांतीचे सामाजिक परिणाम काय झाले. आता वही पेन असेल तर लिहून घ्या, मी तुम्हाला सांगतो. तर फ्रेंच राज्यक्रांतीचे सामाजिक परिणाम मधले पहिला परिणाम आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचा विजय. लिहून घेताय का? हॅलो, हा लिहून घ्या. पहिला मुद्दा आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचा विजय. दुसरा आहे मानवी हक्काचा जाहीरनामा. मानवी हक्काचा जाहीरनामा. तिसरा आहे नवसमाजाची निर्मिती. नवसमाजाची निर्मिती. प्रभावी मध्यम वर्गाचा उदय. प्रभावी मध्यम वर्गाचा उदय. प्रभावी मध्यम वर्गाचा उदय. आणि शेवटचा आहे धार्मिक परिवर्तन. धार्मिक परिवर्तन. स्वातंत्र्य, समता, बंधुभावाचा विजय, मानवी हक्काचा जाहीरनामा, नवसमाजाची निर्मिती, प्रभावी मध्यम वर्गाचा उदय आणि धार्मिक परिवर्तन. हे 5 अशा प्रकारचे सामाजिक परिणाम त्याच्यामध्ये झाले आपल्या देशामध्ये. मी तुम्हाला सुरुवातीचं जे लेक्चर घेतलं त्या लेक्चरमध्ये बोललो होतो की फ्रेंच राज्यक्रांतीनं जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव जे आहेत, हे 3 मूल्ये जी आहेत, ही 3 मूल्ये सगळ्या जगातल्या क्रांतीला प्रेरणा देणारी ही जी 3 मूल्ये आहेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, ह्या 3 मूल्ये जी आहेत, ही 3 मूल्ये जगाला दिलेली देणगी आहे. की सर्वसाधारणपणे जो की पारतंत्र्यामध्ये, धार्मिक पारतंत्र्यामध्ये जो खिचपत पडलेला फ्रान्सचा समुदाय होता, समाज होता, त्या समाजामध्ये स्वातंत्र्याचं महत्त्व, समता म्हणजे कायदे म्हणजे सर्व समान, कोणीही मोठा नाही, कोणीही लहान नाही, सर्व एक समान, देशाचे नागरिक सर्व सारखे आहेत, अशा प्रकारची एक भावना. आणि त्यानंतर आपल्यामध्ये एक विशेष अशा प्रकारचा एकोपा निर्माण झाला. आपण बंधुत्व जर स्वीकारलं एकमेकांचं किंवा बंधुभाव जर घेऊन आपण लढलो, तर निश्चितपणे कुठल्याही प्रकारची जी काय म्हणता येईल त्याला, ही जर भावना आपल्यामध्ये विकसित झाली बंधुभावाची, तर आपण जे की सामाजिक परिस्थिती निर्माण झाली त्या सामाजिक परिस्थितीपासून आपण स्वतःला काय म्हणता येईल त्याला, स्वतःला त्या सामाजिक परिस्थिती जी काही उद्भवली त्या परिस्थितीपासून ह्या बंधुभावाच्या माध्यमातून आपण त्या परिस्थितीवर मात करू शकतो, अशा प्रकारची एक भावना त्यामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केलेला होता. आता मानवी हक्काचा जाहीरनामा जो आहे तो सांगत असताना जगातील मानवतावादी जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचा मोठा टप्पा या क्रांतीने गाठलेला होता. या क्रांती काळामध्ये राष्ट्रीय सभेने जो मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, तो फ्रेंच राज्यक्रांतीच्या उदयाचा किंवा त्याच्या उद्दिष्टांचा एक शिलालेख म्हणा किंवा ताम्रपट होता. जगातील जी गुलामगिरी जी होती त्या गुलामगिरीचा निषेध करणारा आणि त्याचबरोबर जगामध्ये जे मानवाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा, असा मानवतावादाला चालना देणारा हा जाहीरनामा होता. आणि हा जो जाहीरनामा आहे, मनुष्य हाच या क्रांतीचा केंद्रबिंदू होता. पिढ्यानपिढ्या जे धर्माच्या माध्यमातून जे समाजाला नागवण्याचं कार्य ह्या धर्मगुरूंनी आणि राजांनी केलं होतं, ते कुठंतरी झुगारून देण्याचा प्रयत्न केला. आणि मनुष्य हा केंद्रबिंदू मानून मानवी कल्याण हेच या जाहीरनाम्याचं उद्दिष्ट होतं. कारण व्यक्ती विकास, व्यक्ती स्वातंत्र्य, मानवी कल्याण, मानवतावाद हे सगळे ह्या मानवी हक्काच्या जाहीरनामा, म्हणजे माणसाला जो जीवन जगण्याचा जो हक्क जो निसर्गाने दिलेला आहे, तो हक्क त्याच्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये किंवा ज्या परिस्थितीमध्ये माणूस जीवन जगू इच्छितो त्या परिस्थितीमध्ये त्याचा तो जीवन जगण्याचा जो मूलभूत हक्क आहे, तो हक्क हिरावून घेण्याचं कार्य या धर्मसंस्थेने केलं होतं. किंवा धार्मिक कर्मकांडांच्या माध्यमातून ते धर्मगुरू असतील किंवा राजे असतील, या सर्व त्या लोकांनी केलेलं होतं. तर ते झुगारून देऊन मानवी कल्याण अशा प्रकारचं एक उद्दिष्ट समोर ठेवून ते म्हणजे थोडक्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर मानवाचं कल्याण आणि मानवाचं हित हेच ह्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याचं उद्दिष्ट होतं आणि हेच त्याचं प्रतीक होतं. आणि काय झालं बघा की त्या क्रांतीच्या काळामध्येच प्रचंड अशा प्रकारची वेगवेगळ्या ज्या घटना घडल्या आणि त्या घटनांच्या माध्यमातून काय झालं की ती
मानवी हक्कांचं जे उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट त्याच काळात पूर्ण झालं असं आपल्याला आपल्याला म्हणता येईल. नंतर आहे नवीन समाज, नवसमाजाची निर्मिती. आता नवसमाजाची निर्मिती काय झाली म्हणजे नेमकं काय झालं की फ्रान्समध्ये जी क्रांतीपूर्व काळामधील जी की एक श्रेणीबद्ध रचना होती. मी तुम्हाला 3 वर्ग सांगितले होते. फर्स्ट इस्टेट, सेकंड इस्टेट आणि थर्ड इस्टेट. थर्ड इस्टेट असे 3 अशा प्रकारचे तुम्हाला मी ते घटक सांगितले होते. ह्या 3 इस्टेट आणि जो की वर्ग व्यवस्था कशा प्रकारची होती. 5% हे धर्मगुरू राजा यांची व्यवस्था आणि त्यानंतर जे सर्वसाधारणपणे जे इतर जे लोक होते ज्यामध्ये की 95% हा सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी अशा प्रकारची जनता होती. आणि ती जनता त्याची एक श्रेणीबद्ध रचना झालेली होती. ती श्रेणीबद्ध रचना या फ्रेंच राज्यक्रांतीनं संपुष्टात आली, नष्ट झाली. समाजातला राजा, उमराव, धर्मगुरू यांचं जे विशेष अशा प्रकारचं स्थान निर्माण झालेलं होतं ते स्थान संपलं, म्हणजे संपुष्टात आलं. गरीब, श्रीमंत, शोषक असतील, शोषित असतील, उच्च कनिष्ठ संबंध असणारे, स्वतंत्र किंवा पारतंत्र्य असणारे, हे हक्क असलेले किंवा हक्क नसणारे, हे सगळे काही परस्पर विरोधी जे संबंध समाजामध्ये त्या मध्ययुगीन काळामध्ये निर्माण झालेले होते फ्रान्समध्ये, ते संपूर्णपणे या क्रांतीनंतर संपुष्टात आले. आणि विविध स्तरामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची एक विषमता होती ती विषमता नष्ट होऊन समता निर्माण झाली. आणि समाजामधल्या त्या फ्रान्समधल्या सर्व समाजातल्या सर्व समाज घटकांना समान संधी, समान हक्क उपलब्ध करून देणारा एक विशिष्ट अशा प्रकारची ही एक घटना होती. म्हणून तो जुना जमाना जाऊन त्यानंतर नवीन अशा प्रकारचा एक उदारमतवादी आणि त्याचबरोबर कायद्याने सर्वांना समान हक्क देणारा, जगण्याचे सर्वांना हक्क बहाल करणारा अशा प्रकारचा एक समाज इथे उदयास आलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रभावी मध्यम वर्गाचा उदय. कारण मी कालच्या तासाला सुद्धा जेव्हा हे लेक्चर म्हणजे सुरू करत होतो आपण, तर याच्यामधला जो शेवटचा जो 2 मुद्दे राहिले आहेत आपले, ते शेवटचे 2 मुद्दे त्याच्यावर एक 5 ते 7 मिनिटांमध्ये मी चर्चा करतो आणि ही फ्रेंच राज्यक्रांती ही संकल्पना आज आपली संपून जाईल. तर जो प्रभावी मध्यम वर्गाचा उदय मी जो तुम्हाला बोललो होतो, तो प्रभावी मध्यम वर्गाचा जो उदय आहे तो जे की मी तुम्हाला ह्या क्रांतीचं वेगळेपण सांगत असताना असं बोललो होतो की सर्वसाधारणपणे ही जी जगातली एकमेव अशी क्रांती आहे जी की मध्यमवर्गीय लोकांनी, जो मध्यमवर्ग जो होता त्या मध्यमवर्गीय लोकांनी ही घडवून आणलेली क्रांती होती. आणि जेव्हा ह्या राजाची जुलमी राजवट, ह्या राजवटीविषयी पहिल्यांदा ऑब्जेक्शन जेव्हा मध्यम वर्गाने घेतलं तेव्हा मध्यम वर्ग हा सक्रिय झाला आणि मोठ्या प्रमाणावर यांनी काय केलं की तिथल्या जनतेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि प्रचंड अशा प्रकारे जनजागृती केली. आणि ती जनजागृती झाल्यानंतर संपूर्णपणे समाजाने यांना पाठिंबा दिला आणि त्यामुळे काय झालं की त्यांनी दूरगामी अशा प्रकारचे जे प्रभाव जे आहेत त्या प्रभाव या क्रांतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले समाजामध्ये त्या. आणि जी क्रांतीची मूळ जी प्रेरणा आहे ती प्रेरणा ह्या फ्रान्समधल्या लोकांना किंवा फ्रान्समध्ये तिथल्या समाजाला ती प्रेरणा देण्याचं कार्य जे आहे ते कार्य प्रामुख्याने या मध्यम वर्गाने दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि बहुतांश जे आहे ते क्रांतीचं नेतृत्व सुद्धा होतं. फ्रेंच राज्यक्रांतीचं जे मुख्यत्वे नेतृत्व जे होतं हे नेतृत्व देखील याच समाजाकडे होतं. आणि त्यामुळे काय झालं की त्यांनी समाज यांची आणि काय जो की मध्यम वर्ग पिढ्यानपिढ्या त्या मध्यम वर्गाची चर्चा कुणीच करत नव्हतं. जसं की मी तुम्हाला कायच्या अगोदरच्या लेक्चरला बोललो होतो की क्रांतीचं जे हे जे आहे साधारणतः क्रांती जी आहे ती क्रांती काय सांगितलं जातं की क्रांती ही प्रामुख्याने कोण करतं क्रांती, तर ती क्रांती ही एकतर वरच्या वर्गातले लोक करतात किंवा जे की नाहेरी किंवा जे कनिष्ठ वर्गातले किंवा जे खालच्या वर्गातले लोक करतात. मध्यम वर्गाला क्रांतीमध्ये कुठलंही थोडंसं महत्त्व दिलं जात नव्हतं. मात्र काय झालं तर ह्या लोकांच्या कार्यामुळे ह्या मध्यम वर्गाला प्रचंड अशा प्रकारची प्रतिष्ठा वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर जे फ्रान्समधल्या जे कारभाराचं जे किंवा राजकारणाचं जे नेतृत्व जे होतं नेतृत्व या मध्यम वर्गाकडे आला त्यामुळे हा प्रभावी अशा प्रकारचा एक मध्यम वर्गाचा उदय या फ्रान्समध्ये या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि याच्यामध्ये शेवटचा जो मुद्दा येतो तो म्हणजे धार्मिक जे परिवर्तन जे आहे ते धार्मिक परिवर्तन झालं. धार्मिक परिवर्तनाचं सामर्थ्य ह्या मुख्यत्वे ह्या क्रांतीमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. पूर्वीचा जो धर्म होता जो धर्म त्या पादरी धर्मगुरूंनी यांनीच सांगितलेला होता आणि त्या धर्मामध्ये भ्रष्टता, धार्मिक दडपण,
त्यानंतर धार्मिक कर्मकांडे, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रचंड अशा प्रकारचं दडपण या लोकांवर होतं. ते दडपण या क्रांतीनंतर लोकांनी झुगारून दिलं. धर्म हा लोकांची म्हणजे वैयक्तिक बाब बनला. धर्माला लोकांनी स्थान हे जे आहे ते अतिशय म्हणजे माणसाच्या जीवनाचा एक भाग म्हणून त्या धर्माचा उल्लेख केला किंवा त्या धर्माकडे बघितलं गेलं. जे पूर्णपणे धर्मामध्ये लिप्त अशा प्रकारचं जे जीवन होतं समाजाचं, ते जीवन लोकांनी झुगारून दिलं आणि धर्म हा माणसाच्या जगण्याचा एक भाग अशा पद्धतीनं त्याचा स्वीकार आपल्याला केलेला दिसून येतो. तिथले धर्मगुरू हे जुलमी राज्यसत्तेचे जे अधिकारी होते, त्या धर्मगुरूंचं जे स्थान होतं की राज्यसत्तेमध्ये प्रचंड अशा प्रकारचं धर्मगुरूंना पवित्र मानलं गेलं होतं आणि त्यांचा शब्द म्हणजे तो म्हणजे प्रमाण शब्द मानला जायचा. ते जे आहे ते विशेष जे धर्मगुरूंचं स्थान होतं ते स्थान नष्ट झालं. ह्या क्रांतीनंतर त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आणि धार्मिक क्षेत्रावर जो शासन आणि समाजाचा जो प्रभाव जो होता तो प्रभाव निर्माण केला गेला आणि धार्मिक पावित्र्य राखण्याचा जो शुद्ध धर्मवाद तिथं अंमलात आणला गेला. अशा प्रकारे फ्रेंच राज्यक्रांती ही मानवी समाजाच्या इतिहासातील अतिशय लक्षणीय अशा प्रकारची घटना आहे. तिचे विविधांगी स्वरूप जे आहे ते स्वरूप विविधांगी अशा प्रकारचं होतं. परिणामांची प्रचंड अशा प्रकारची व्याप्ती मोठी झालेली होती. फ्रेंच राज्यक्रांतीचे राजकीय, सामाजिक, आर्थिक लगेच तसेच वैचारिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण तिने परिवर्तन घडून आणलेलं होतं. म्हणून ती क्रांती ही जी आहे ती सर्वंकष अशा प्रकारची म्हणजे समाजाच्या सर्व अंगांना स्पर्शून जाणारी अशा प्रकारची ती क्रांती ठरते. आणि त्यानंतर त्या क्रांतीच्या माध्यमातून काय झालं, जो मानवी इतिहास जो आहे त्या मानवी इतिहासाला पूर्णपणे कलाटणी मिळाली. त्यामुळे ती मानवी इतिहासाला कलाटणी देणारी अशा प्रकारची घटना होती असं आपल्याला म्हणता येईल. विचारवंताचे भक्कम अधिष्ठान, त्यानंतर तिच्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये नवीन जीवनमूल्ये, तसेच वेगवेगळ्या नवीन विचारांचे बीजारोपण समाजामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. मानव हाच केंद्रबिंदू मानल्यामुळे काय झालं की या क्रांतीने मानवाच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याच्या जी वेगवेगळी शास्त्र आहेत त्यामध्ये समाजशास्त्र हे सुद्धा एक शास्त्र आहे. या शास्त्रांचा उगम या क्रांतीच्या माध्यमातून कुठंतरी आपल्याला झालेला किंवा या समाजशास्त्रासारखी किंवा वेगवेगळ्या सामाजिक शास्त्रांच्या निर्मितीसाठी प्रेरणा इथूनच मिळालेली दिसून येते. प्रबोधन युग असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, यांच्या उदयांच्या माध्यमातूनच कुठंतरी समाजशास्त्र हा विषय किंवा अशा प्रकारचे जे वेगवेगळे विषय आहेत जे की सामाजिक शास्त्रे जे आहेत ही सामाजिक शास्त्रे कुठेतरी उगम पावले असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारचा हा एक आज जो समाजशास्त्र मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचा जो एकंदर उहापोह जो आहे तो आपण आज केलेला आहे. कुणाला जर काही समस्या असतील तर त्याचा आपण आता